साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात एमआयएमला धक्का, पक्षाचे दोन मोठे नेते काँग्रेस पक्षात दाखल। सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एमआयएम पक्षाचे दोन प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले आहेत। एमआयएम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारू सय्यद तसेच माजी प्रवक्ते शफी हुंडेकरी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एमआयएम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी शौकत पठाण, रियाज हुंडेकरी, जुबेर कुरेशी, हसीब नदाब, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होती। यावेळी माध्यमांशी बोलताना कोमारू सय्यद आणि शफी हुंडेकरी म्हणाले, सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे। जातीवादी पक्ष भाजप हे आपकी बार 400 पार हा नारा देऊन संविधान बदलण्याची भाषा करत आहे। अशा शक्तीला रोखणारी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे। त्यासाठी सर्व धर्म समभावाला मानणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले। नमस्कार। आज जनवात्सल्य या बंगल्यावर आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि परिणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारू सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शफीभाई हुंडेकरी आम्ही दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एमआयएम पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत। ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे। ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षाच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्यकर्ते आज काँग्रेसच्या मागं उभा राहणं हे काळाची गरज आहे।